नमस्कार. आज शिकणार आहोत खूपच सुंदर 9 फुले एका बोटाने नाहीतर ह्या सामानाने. बघा, शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. खूपच सुंदर आपला व्हिडिओ होणार आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. यूजफुल व्हिडिओ असतात माझे. चला शिकूया. दिवाळीनिमित्त खूपच सुंदर सुंदर असे फुलं. हे बघा, एका बोटाने असं गोल करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने अगदी सोप्या रांगोळ्या मी दाखवणार आहे. व्यवस्थित करायचं आहे आपल्याला. जोपर्यंत गोल येत नाही तोपर्यंत करायचं आहे. आणि हे बघा, वरती घ्यायचं आहे, ह्या बाजूला घ्यायचं आहे, असं घ्यायचं आहे, हे असं. आणि इथूनही आपल्याला त्याच पद्धतीने सरकत जायचं आहे. बघा किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालं आहे. बघू शकता तुम्ही. नाही आलं तर आपल्याला व्यवस्थित अजून ह्या एकसारख्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्येही आपण कलर टाकून घेणार आहोत. बघा, अशा पद्धतीने मी सॉसची बॉटल घेतली आहे. बाजारात भेटते 50 रुपयाला. नक्की ट्राय करा. आणि त्यालाही मी गोल करून घेणार आहे आणि त्याच्यामध्येही कलर टाकणार आहे. आता आपण काय करणार आहोत, दुसरं फूल काढणार आहोत. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. आता मी मार्कर घेणार आहे बघा, आणि त्याच्याने बघा अशा पद्धतीने आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने असं सरकत जायचं आहे. मधूनही आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे. हे बघा, असं. नाही व्यवस्थित आलं तर आपल्याला नवीन करून घ्यायचं आहे असं. हे बघा, मी नवीन असं व्यवस्थित करून घेतलं. आपल्यालाही व्यवस्थित करून घ्यायचं आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करा. त्याच्यामध्येही आपण कलर टाकून घेणार आहोत. खूपच सुंदर असे कलरही दिसतात तिथं आपले रांगोळ्या. हे बघा, दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीने बॉर्डर डिझाईनही एकसारखे फुलं काढू शकता दिवाळीच्या टायमाला. आणि मी हे बघा, अशा पद्धतीने मी चम्मच घेतला आहे. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने चम्मच घ्यायचा आहे आणि आपल्याला बघा असं फेकत जायचं आहे थोडंसं. म्हणजे हे वेगळी कळीची डिझाईन म्हणू शकता किंवा काही. हे बघा किती इझिली आपल्या कलरफुलमध्ये तर अजूनच छान दिसते. आणि इथं आपल्याला बोटाने थोडी दांडी काढायची आहे आणि हे पॉईंट काढायचं आहे. बघा, अशा पद्धतीने एका बोटाने. हे बघा, फक्त असं करायचं आहे आपल्याला. आणि इथूनही बघा, खूपच सुंदर आपले व्हिडिओ होणार आहे. हे बघा, एका बोटाने फिरतं फूल. याला व्यवस्थित आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपल्याला पहिले गोल असं एका बोटाने डॉट पाडून घ्यायचं आहे. नंतर एका बोटाने असं गोल करायचं आहे. नंतर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला फिरतं फूल तयार करायचं आहे. हे बघा, हे बघा. नाही व्यवस्थित आलं थोडं थोडं असं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे मी दाखवते तुम्हाला. आणि नाही व्यवस्थित आलं आपल्याला असं डबल वेळा करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्येही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. मी पोपटी कलर टाकून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने. त्याच्याने तुम्ही झाकण मी घेतलं आहे, झाकणने गोल करू शकता. मध्ये थोडंसं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येही आपल्याला विरुद्ध कलरचा डॉट पाडून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आपल्याला काय करायचं आता, 5वं फूल काढायचं आहे आपल्याला. 5वं फूल काढायचे. इथं दाखव. 5वं फूल काढायचं अशा पद्धतीने. हे बघा, गोल करून. मी प्रत्येकी याला व्यवस्थित पहिले गोलच करते. लक्षात राहू द्या, आपल्याला हे गोल आलं नाही ना तर आपल्याला फ्लावर येत नाही. लक्षपूर्वक ऐका तुम्ही. आणि आपण हे बघा, बड्सने सुद्धा काढू शकतो. मी बड्स घेतला आहे ना, बड्सने सुद्धा आपण असं फ्लावर काढू शकतो. बघू शकता तुम्ही. फक्त आपल्याला वरती थोडं थोडं सरकत जायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा, त्याच मापाने आपल्याला सरकवायचं आहे. म्हणजे त्याच मापाने येतं. आणि नाही जर त्या मापाने आलं तर आपल्याला डबल वेळा बघा असं करून घ्यायचं आहे. तोच माप आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे त्याच पाकळ्या अशा एकसारख्या यायला पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने. हे बघा, अशा बारीक बारीक मी पाकळ्या करून घेतला आहे. बघू शकता, असं बारीक बारीक व्यवस्थित करून. आणि याला काय केलं आहे मी, अशा पद्धतीने गोल करून घेतलं आहे. आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे. मी तुम्हाला दाखवते. इथपर्यंत आपल्याला कलर टाकायचा आहे अशा पद्धतीने.
हे बघा असे डॉट टाकून घ्यायचे काय तर हे बघा मध्येही आपल्याला पाडून घ्यायचे तसे. बघा असे डॉट पाडल्यानंतर मी काय करणार आहे, थोडंसं झाकणे मध्ये सरकवणार आहे. हे बघा असं हे बघा जरा वेगळं फूल तयार झालं आपलं. आणि इथं काय करायचं आहे, गोल करून आपल्याला विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे. असे आपण लाईनशीरही टाकू शकता फ्लॅटमध्ये ज्याची जागा असेल त्यांनी, कारण बॉर्डर डिझाईन ही बनवू शकते. बघा अशा पद्धतीने थोडंसं गोल करून घ्यायचे. हे बघा मी झाकण घेतलंय, त्याच्याने आपल्याला थोडंसं असं गोल करून घ्यायचंय. बघू शकता तुम्ही. व्यवस्थित गोल केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे बघा हे वेगळं फ्लावर. आणि नक्की माझा पूर्ण व्हिडिओ बघत जा, यूजफुल व्हिडिओ असतात. कारण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही. आणि माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण यूजफुल माझे व्हिडिओ असतात. हे बघा कलर टाकून घेणार आहोत आपण. मिनी सॉसची बॉटल घेतली, त्याच्यामध्ये कलर भरला आहे. बाजारात सॉसची बॉटल भेटते, ती तुम्ही आणू शकता, त्याच्यात कलर भरू शकता. मी तेही तुम्हाला सांगते, कोणी सांगत नसेल पण मी तुम्हाला सांगते. अशा पद्धतीने आपल्याला मार्करने बघा, कारण ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी माझे खास व्हिडिओ असतात. शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघत जा माझे. हे बघा अशा पद्धतीने हेही फूल आपलं तयार झालं आहे. असंही करू शकता मध्ये. हे बघा थोडंसं वेगळं, नक्की ट्राय करा. आणि अशा फुलांची फ्लॅटमध्ये अशा फुलांची सेम बॉर्डरही टाकू शकता तुम्ही. हे बघा आपल्याला काय करायचं आहे, कळीची डिझाईन पाडायची अशा पद्धतीने. हे बघा. आणि याला काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं मार्कर घ्यायचं अशा पद्धतीने. आणि आपल्याला पानाचा आकार काढत जायचं आहे. बघा थोडं वरती गोल गोल करत जायचं आहे. बघू शकता तुम्ही. याच्यात हिरवा कलरनेही तुम्ही करू शकता अशा पद्धतीने. आणि आपल्याला दांडीचा आकार असा करून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर असा आपला पानाचा आकार तयार झाला. यालाही आपण व्यवस्थित करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पानाचा आकारही काढू शकता. थोडंसं वरती सरकायचं आपल्याला. नाही व्यवस्थित आलं तर मी वापस करून घेते, कारण आपल्याला नाहीच व्यवस्थित आलं तर करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा अशा पद्धती. बघा आपण पोपटी असा मी कलर टाकून घेतला आहे सुंदर दिसण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा म्हणजे पिवळाही टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने सुंदर दिसण्यासाठी. आणि आपल्याला काय करायचं आता, मार्करने आपण काढणार आहोत. मार्करने गोल चम्मचने बघा मी तुम्हाला फ्लावर काढून दाखवते. एका बोटाने तर आपण काढतो. हे बघा मार्करने हे बघा गोल चम्मचने आपल्याला अशा पद्धतीने करून घ्यायचं. बघा सेम त्या पद्धतीने आपण वरती काढलं, पण त्याला काय करायचं आहे, थोडंसं याला मध्ये टाकत जायचं आहे. बघा अशा पद्धतीने याला थोडंसं मध्ये टाकायचं आहे, म्हणजे हे वेगळं फूल एक तयार होतं आहे. आणि व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने. आणि यालाही आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला दुसरा कलर टाकून घ्यायचा आहे. तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता. खूपच सुंदर आपले 9 फुलं झालेत. नक्की तुम्ही ट्राय करा दिवाळीच्या टायमाला. अशा पद्धतीने बघा इथंही तुम्ही सुंदर दिसण्यासाठी थोडेसे डॉट टाकू शकता. हे बघा अशा पद्धतीने, किंवा कलरचे डॉट. मी पाना फुलाचे आणि इझिली कोणालाही येतील अशा रांगोळ्या आणत असते. नक्कीच माझं पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जा. हे बघा आपलं आता हे फूल तयार होतं आहे. बघू शकता तुम्ही. याला काय करायचं आहे, आपल्याला गोल करायचं आहे चम्मचने. हे बघा अशा पद्धती.
अशा पद्धतीने हे बघा थोडं थोडं आपल्याला जवळ घ्यायचं याला. हे जरा वेगळं फूल म्हणजे छोटंसं याची बॉर्डर डिझाईनही बनवू शकता एकसारखं काढलं तर. थोडं आपल्याला व्यवस्थित असं गोल गोल करून घ्यायचं आहे म्हणजे थोड्याशा कड्या आपल्याला गोल दिसतील असं. हे बघा अशा पद्धतीने. आणि आपल्याला हे बघा असं गोल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पिवळा कलर टाकून घेणार आहोत बघा सुंदर असं दिसण्यासाठी. आणि आपल्याला काय करायचं आहे आजूबाजू थोडंसं इथं गोल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला एक कलर टाकून घ्यायचा आहे कुठला तरी आहे. मी विरुद्ध कलर टाकून घेते. तुम्हाला तेही दाखवते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये की विरुद्ध कलर कुठला असतो, कलर कॉम्बिनेशन काय असतं सगळं दाखवते मी. तुम्ही माझा शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल. हे बघा मी सॉसची बॉटलने इझिली आपण टाकू शकतो. यूजफुल बॉटल आहे. नक्कीच ट्राय करा तुम्हीही. कारण हे बघा आता जरा तो छोटे डॉट होते म्हणून, नाही तर मोठे डॉट आपण आरामशीर टाकू शकतो. हे बघा अशा पद्धतीने किती इझिली बघू शकता तुम्ही. हे बघा अशा पद्धतीने मी इझिली 9 फुलं तुम्हाला दाखवले. आणि नक्कीच दिवाळीच्या टायमाला तुम्ही ट्राय करा. आणि एकदम एका मिनटात एक फुलं होणार, एका मिनटात एक फुल होतं आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद.